सीताफळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव ब्रह्मपतितो गौरव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव सगना संतष्टी पाळावे दिवाणी अक्षावे सूरजना जय देव विद्यावती गणराया करू आरती विद्यावती हे गणनायक महिमा मी करू गीती गणराया करू आरती पूजा शिव गौरीचा कुंकुमरा तुझी प्रथम पूजा एकदंता तुझी दयावंता गणराया करू आरती देई अम्मा विद्यावती हे गणनायका गणराया करू आरती तुझ करता आणि करविता सौदा विद्येचा तो देवता सुख करता तुही दुःख हरता तुही तुही सर्वांचा हो देवता हे गणनायका हे जगपालक पालका तुझा महिमा मी वर्णू सुख देऊनिजा हे विद्यं परं देवतं गणराया करू आरती देहि अम्मा सुविद्यावती हे गणनायका हे जगपालका हे गणनायका हे जगपालका तुझा महिमा मी वर्णू किती गणराया करू आरती गौरी गणेशा सुंदर मूर्ती अखिल जगावरती प्रभु श्री गणेशा करितो तुला आरती प्रभु श्री गणेशा करितो तुला आरती पाणी कुंडल तुझ्यात देवा गळ्यात शोभे हार पाणी मूषक वाहन तुझे गणेशा माता करितो तुला आरती करितो तुला आरती पूजा करती करणारी सर्व मुले भावभक्ती पूजा करती करणारी सर्व मुले लावी प्रभु श्री गणेशा करितो तुला आरती प्रभु श्री गणेशा करितो तुला आरती गुरुवारी तो हर्ष होतो गणपतीला गुरुवारी तो हर्ष होतो गणपतीला सुख हरवून सुख देतो सर्वांना सुख हरवून सुख देतो सर्वांना मनुष्याला पूर्ण करीता करितो तुला आरती तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो या स्पर्श देवा संसाराचा परामर्श तव्या दुःखाची पुण्य वर्षाची वाचाविक शिनी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो केले मोदक लाल गुळाचे बाळ ओळख साऱ्या जगाचे दिन येतील तारे सुखाचे सेवा घालो गोड घालो
पिता तुझ माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी तेरी गोकारम संसारसारम राव संतम पुराण वंदे भगवानी नमामि गजाननमाला कपालमाले कपालमाला शंकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय हरि ब्रह्मण मुनि चरण गौरान पारिन उपस्थिते तेरे आलिंगन आनंद पूजन भावे वाणी नमः नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव पूजा वरणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन वाचा करोमि यज्ञं समर्पयामि नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरमाधवं गोपिका कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे बोलो श्री गणपति भगवान की जय। गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। मिळालेला आहे। तुम्ही जेव्हा इथं सजून आले तुमच्या आई वडिलांना खूप खूप धन्यवाद। गणपती बाप्पा तुमच्या परिवाराला सुखी संपन्न यश कीर्ती व एकदम सुख प्रदान करो हीच विनंती करून आपण सर्वांनी शपथ घेतलेली आहे आपल्या आई वडिलांचा मान करासाठी। जेवढी पॉलिटिशियन आहे जेवढी सजलेली आहे त्यांनी सर्वांनी पहिले स्टेजवर या सर्वांनी। गणपतीनेच या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। सिद्धांत माखीजा जोरदार टाळ्यांनी याचं स्वागत करा। गणपती एक चालता बोलता गणपती आपल्या मंडळामध्ये या ठिकाणी येतो आहे। जाओ बेटा वहां पे जाओ जाओ वहां पे जाओ। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे। गणपतीचं स्वागत करायचं आहे सगळ्यांनी। आणि सर्वात गणपती बाप्पा मोरया। लोकेश जर त्यांना काही बोलायचं असेल तर माईक देऊ शकता। गणपती बाप्पा दोन्ही हात उंचावून हा उत्साह तुमचा आहे आमचा नाही आहे सर्वांचा आहे। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा आपल्या समोर काहीतरी बोलणार आहे। गणपतीला आशीर्वाद द्यायचा आपल्या मंडळाला। फारच छान। सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। म्हटलं होतं की तुम्ही टाळ्या वाजवा। शेवटी गणपतीने स्वतःचा जय जयकार स्वतःच केला आहे। आता तुम्ही सगळ्यांनी एकदा पुन्हा म्हणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती। बघा छोटे छोटे मुलं आपल्याला संदेश देऊन जातात। सुखी ठेव बाबा आम्हाला काही समोर बघा। चला गणपतींनी आता पुन्हा इथे मागे यायचं आहे। त्यामध्ये राम लक्ष्मण जानकी तिघही अगदी मिळून पुन्हा या मंडळाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। प्रणव ढोरे हितार्थ देवते आणि अन्वी रत्नापारकी यांनी रॅम्पवरती यायचं आहे। राम आ गए। छोट्या छोट्या मुलांचा उत्साह हा तुमच्या टाळ्यांनी या ठिकाणी वाढणार आहे। टाळ्या वाजवण्यात कंजूशी करू नका। टाळ्या चालू होऊ द्या टाळ्या चालू होऊ द्या। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। फक्त हनुमानच नाही आहे मोल्ल्यात रामही आले आहे लक्ष्मणी आले आहे सीताही आली आहे। जोरदार टाळी। जय श्रीराम जय श्रीराम। जोराचा आवाज द्यायचा आहे सर्वांनी। तोंड आहे ना देवाने तोंड कायसाठी दिलाय बघा छोट्या छोट्या राम लक्ष्मण जानकीला बघायला किती गर्दी या ठिकाणी झालेली आहे। विशेष नाही। अयोध्येचे राम लक्ष्मण जानकी आज वरुड नगरीमध्ये आलेले आहेत। बाल विकास गणेश मंडळ तर राम लक्ष्मण जानकी हा उपक्रम अतिशय छान आहे। आपण इथे कुठेही विनर फर्स्ट
फर्स्ट सेकंड थर्ड असे काढत नाही. आपण सगळेच या सर्वांना ठिकाणी मॅडम आपण सर्वांना एक नंबर देऊ. यानंतर छकुली नेरकर. छकुली नेरकर, अविका खंडेलवाल, छोटीशी भाजीवाली आलेली आहे. अविका खंडेलवाल, भाजीवाली. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. अविका खंडेलवाल, छोटीशी भाजीवाली. भाजीवाली. आणि बघा लोकेश भैया, इतकी छोटी असूनही तिला माहिती आहे, भाजीवालीलाही कळलं की आज एकादशी आहे. तिने गाजर आणि बटाटेच आणले, दुसऱ्या भाज्या आणल्या नाही, कारण तिला माहिती होतं की आज कोणीही विकत घेणार नाही. एकदम छान. प्राइस द्यायला बोलवा. प्राइस द्यासाठी मी रोशन भाऊ रत्नापारकी यांना भाजीवालीला तिची भाजी विकत घेऊन घ्या आणि तिला पारितोषिक पण द्या. ही रोज भाजी आणत जा आमच्या मूल्यात, ताजी ताजी. भेंडी मला आलूही आवडते. भाजीवाली बाईची दादा उधारीत कोणी माल घेऊ नये, तिनं सांगितलेलं आहे. टवटवीत भाजी घ्या. रत्नपारखी बंधू तर्फे देण्यात येणार आहे. कृष्ण आता बाल विकास मंडळामध्ये आलेले आहेत. वैभव मागा खुर्ची लावून देते का तुमच्या? यशवी रत्नपारखी, बघा यशवी रत्नपारखी कृष्ण म्हणून आलेली आहे. खूपच सुंदर असा कृष्ण बनलेला आहे. कृष्ण जी के साथ में कृष्ण जी के साथ में जोरदार टाळ्या होत्या कृष्णासाठी. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. गणपती बाप्पा. श्याम बाबाच्या भजन मध्ये मॅडम याला सांगितलं होतं श्रीकृष्णाचं रूप काय असते ते घेऊन बालविकास गणेश मंडळामध्ये आलेल्या कृष्णाचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. चला, अगदी छान छोटे छोटे मुलं खूप हे जोरदार टाळी होते जोरदार सर. टाळ्या वाजवा एकदा राधासाठी. राधा 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 कृष्ण घूम रहे तुम्हें देखते और तुम अभी आ रही हो. कृष्ण चले गया काकू, भावना काकू क्या बोल रहे? जोरदार तालियां हो जाए राधा के लिए. जोर हाथ उछलाता है. प्रसाद लेना है ना खंडेलवाल आंटी, प्रसाद लेना है ना तो दोनों हाथ उठाना है. गणपती बाप्पा. कळस वहिनी कायच्या टेन्शन मध्ये? कळस वहिनी गणपती बाप्पा मोरया. तुला बोलायचं बेटा? अभी राधा थोड़े गुस्से में है शायद, उसको रोना भी. बक्षीस दो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार छान. छोटीशी परी बनून आलेली आहे. लहानपणी आमची आई परीजवळ पाठवायची, परीच्या कथा सांगायची. आमची आई पत नाही दे उडून नाही ते. परीसाठी जोरदार टाळ्या उद्या. फार छान. अगदी छोटीशी परी या ठिकाणी आलेली आहे. आमच्या मूल्यातली परी. तिला बक्षीस देण्यासाठी निंबोरकर काकू यांना विनंती करतो. यानंतर पुन्हा भाजीवाली आलेली आहे आपल्याकडे. कार्तिकी सिनकर. आपल्याकडे महाप्रसाद आहे त्यामुळे भाजीवाल्यांची कुठलीही कमी नाही आहे. यांच्याकडनं आपल्याला भाज्या या ठिकाणी विकत घ्यायच्या आहे. भाजीवाली बाई आमच्या मंडळाले महाप्रसाद आहे.
16/9 सोमवारला आमच्या मंडळात महाप्रसाद आहे. तुम्ही पालकाची 70 किलो भाजी, कांदे 40 किलो, लसण 20 किलो आणि हे सर्व भाजीपाला आमची लिस्ट घेऊन घ्या. ज्योतिताई अग्रवाल आणि ज्योतिताई खंडेलवाल यांच्याकडून लिस्ट घेऊन घ्या. आमचा भाजीपाला लवकरात लवकर रविवारीच पाठवून देता. बर, आम्ही भाजीवालीला सांगू तसं. तिला बक्षीस द्यावं, तिची भाजी सुद्धा घेऊन घ्यावी. वा वा वा, छान बोलली, त्याबद्दल जोरदार टाळ्या होत्या. गोड शब्दांमध्ये तिने तिची भाजी या ठिकाणी विकायला सुरुवात केली आहे. छान, जोरदार टाळ्या होत्या. आपल्या मंडळामध्ये आता शेतकरी म्हणून तो आपल्या बैलाला या ठिकाणी घेऊन येतो आहे. शेतकऱ्याची भूमिका सध्या फार महत्वाची आहे. त्याचं महत्व तो या ठिकाणी सांगत आहे. शेतकरी आहे म्हणून आपण आहोत आणि म्हणूनच शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं. समोर बघ बेटा, इधर देखो. लक्ष खंडेलवाल, इधर देखो. एका शेतकऱ्याचं काय महत्व असते बैलासाठी. तो बैल घेऊन आलाय, त्याला बोलायचंय. बोल बोल. टीव्ही पर जा रहा तू. शेतकऱ्यासाठी एक महत्व काय आहे बैलाचं. मोरया रे मोरया, गणपती बाप्पा मोरया. त्याला बक्षीस देण्यासाठी मी मंगलाताई डफरे काकूंना विनंती करतो. बोलत नाही. आज सोयाबीनले 400 रुपये वाढलं, 20 रुपये किलो तेल वाढलं म्हटलं. कदाचित आमच्या छोट्या शेतकऱ्याला हे माहिती नसेल म्हणून त्याला राग या ठिकाणी आलेला आहे. पण तरी सुद्धा मी आहे आणि माझ्या भाजीवाली, पण एकादशीची भाजीवाली. एकादशीचे छान छान. सॉरी फळवाली. आपण फळवाली म्हणून हिला भाजीवाली नाही. आज कोणाकोणाला उपास आहे, हिच्या टोपलीतले सर्व केळं वाटून टाका. यांच्याकडे केळं आहे. पैसे चालेल. मुलं फार टॅलेंटेड आहे. मुलांना माहिती आहे की आज नेमकं काय न्यायचं आहे म्हणून. जसं आपला गणपती आज चमचम करून आला की नाही, तशी तिची भाजीपाला तर विकूनच राहिली. मॉडर्न आहे, मॉडर्न. तिला गिफ्ट देण्यासाठी कविताताई वडवाले यांना विनंती करतो की तिला बक्षीस द्यावं. तुम्ही छान भाज्या किंवा फळं विकत घ्याल आणि म्हणूनच त्यांच्या भाज्या आणि फळं महाग सुद्धा आहे मॅडम. म्हणून आज आहे ना सर्व शेतकऱ्यांसाठी मार्केट में सब्जी तो लेकर आई हो. आजकल निकलते नहीं करते. ती कसं म्हणणार आहे भाजी घ्या भाजी. तिच्या टोपलीमध्ये केळं आहे आणि तिची मम्मी तिला सांगत आहे की भाजी घ्या भाजी. ती खरंच म्हणेल का? मग आता इथे सांगा कोण टॅलेंटेड आहे, पॅरेंट्स की मुलं? टाळ्या तिच्यासाठी. हा, अन्नाची एंट्री. चला म्युझिक. अन्ना चला. बघा, अन्नाला तयार केलं अन्नाच्या मम्मीनी आणि घेऊन पण यावं लागलं अन्नाच्या मम्मीला. सध्या छोटे अन्न आहेत, मोठे झाल्यावर ते एकटेच येतील. अन्ना समोर. अण्णा छोटे असो की मोठे, अन्नाची पावर जास्त म्हणून अण्णाला गिफ्ट आवडलेलं नाही. अण्णाला गिफ्ट आवडलं नाही. एक शब्द म्हणणार आहे तुमच्या समोर. अण्णा म्हणणार आहे तंबी एर्नाकुलम ते घोचड घोचड अण्णा, म्हणजे सर्वांना सुखी ठेव पण तबला वाजू नको.
त्याला हा चालेल, कारण तो अण्णा आहे त्याच्यामुळे ते कॉमन गिफ्ट तो घेणारच नाही. बघा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चला आता आपण नेक्स्ट एंट्री घेऊया. आलेले आहेत मल्हार राऊत. मल्हार राऊत, जोरदार टाळ्या मल्हार राऊत साठी होऊन जाऊ द्या. बघा किती छान भूमिका आहे मुलाची. वन्स मोर. हर हर महादेव. हर हर महादेव. एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव. महादेवाचा जोश पहा. आणि बरंच झालं तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, नाहीतर तिसरा डोळा सुद्धा या उघडू शकला भोलेबाबांना असता. आशीर्वाद देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी शेडके काकूंना आमंत्रित करतो. आणि प्रश्न विचारा ना, ते विचारू. काय विचारू? नाही द्यायचा. त्यांच्या दोन पत्नींचं नाव सांगा. ये बेटा इकडे. ये तू. बरोबर आहे. प्राइस लो बेटा आपका. जय श्री राम. वा रे वा, किती सुंदर सर. जोरदार टाळ्या. फार सुंदर. बघा किती छान. कृष्णा ओ कृष्णा बोलो राधा. राधा बोलो. तुम इतने दिन कहाँ थे? मैं बाल विकास उत्करेश्वर मंदिर में आया था. गणेश मंडळामध्ये गेलो होतो म्हणजे. नहीं. नाही आहे. फार छान जोडी या ठिकाणी आहे. यांना बक्षीस द्यायचं आहे. यांना बक्षीस देण्यासाठी मी शिला काकू हिरोईन सुद्धा बनली होती. हिचं जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या. यशवंत पिक्चर मध्ये तुम्ही एक दोन वेळा तिला पाहिलेला आहे. यशवंत पिक्चर कोणा कोणा पाहिलाय? दिसली ना तुम्हाला? ही ती राधा जी आहे, ती वडवाले यांची मुलगी आहे. आमचे निलेश बाबू यांची छोरी असून खूप मस्त कार्यक्रम केला आहे. कृष्ण खूप सुंदर आहे. ते बालविकास गणेश मंडळाचं नाव घेतल्याबद्दल सर्वातर्फे तिचं खूप खूप धन्यवाद. दोन्ही हात उंचावून गणपती बाप्पा मोरया. काय नाम काय? वीर. पावडे. खूप जोरदार टाळ्या होत्या. विकास गणेश मंडळातर्फे आपण इथे शिबिर सुद्धा ठेवलेलं आहे आणि त्यासाठी 2 डॉक्टर्स आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करत आहोत. त्या 2 डॉक्टरांकडे तुम्हाला जर कुठला काही आजार असेल तर तुम्ही सांगू शकता. आपल्याकडे आता उपाध्याय डॉक्टर येत आहे. परीक्षित उपाध्याय, लव्य उपाध्याय. चला 2 डॉक्टर्स आलेले आहे. एकमेकांच्या सपोर्टनी ते येत आहे या ठिकाणी. जोरदार टाळ्या डॉक्टर साठी होऊन जाऊ द्या. छोटे डॉक्टर छोटे छोटे आजार बघतील, मोठे डॉक्टर मोठे मोठे आजार बघतील. काय झालं? डॉक्टर को कुछ बोलना है शायद. बड़े डॉक्टर छोटे डॉक्टर को बोल रहा है कुछ तो बोलो वरना गिफ्ट नहीं मिलेगा. फार छान ट्रीटमेंटची
यांना फीस द्यावी लागणार नाही. एक गिफ्ट दिलं तरी आपलं काम या ठिकाणी होऊन जाईल. आणि बहुतेक हे डॉक्टर जोपर्यंत पेशंट येणार नाही तोपर्यंत काही बोलणार नाही असं वाटतंय. आई एम अ डॉक्टर. वेरी गुड. डॉक्टर है तो आई एम ए डॉक्टर ही बोलेगा, मैं डॉक्टर हूँ नहीं बोलेगा. यही ठीक है. लोकेश भाई प्राइस. आज कोणी अगर बिमार असल तर आमच्या बालविकास गणेश मंडळातर्फे फ्री मध्ये उपचार करून मिळेल. सिंगर काकाजी फ्री मध्ये उपचार. कोण आहे बिमार आज? हात उंच करा. कोण आहे बिमार रे भाऊ? आमच्या मूल्यात तशी 2 डॉक्टर आहे. डॉक्टर आशिषजी निंबोरकर आणि दुसरी सौ देविका आशिष निंबोरकर आणि एक सिद्धार्थ उपाध्याय. 3 डॉक्टर आहेत. अजून हे 2 आले की झाले 5. आमच्या मूल्यात केव्हा या आमच्या मंडळातर्फे फ्री सेवा. मी यांना बक्षीस देण्यासाठी डॉक्टर आशिष निंबोरकर साहेब आणि डॉक्टर देविका निंबोरकर यांना दोघांनाही वर आमंत्रित करतो. आणि असेच डॉक्टर आमच्या इथून घडो ही प्रभूचरणी गणपतीजवळ प्रार्थना करतो. जोरदार टाळ्या होऊ द्या. गणपती बाप्पा मोरया. गणपतीचा आशीर्वाद आहे की आपल्या बालविकास गणेश मंडळ मध्ये शक्यतो कोणी आजारी नाही. तो एक चांगला आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरकडे वारंवार जावं लागणार नाही. असेल तर आपल्याकडे टीचर सुद्धा अवेलेबल आहे. तर सानवी सिनकर या ठिकाणी टीचर बनून आलेली आहे. जोरदार टाळ्या एकदा टीचरसाठी होऊन जाऊ द्या. मी सानवी सिनकर. आय एम टीचर. हाऊ आर यू? थँक यू. चला, तिने सांगितलं आहे की ती टीचर आहे आणि तुम्ही कसे काय आहात. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तिच्याकडे तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर एक छोटेसे शिवजी पुन्हा या ठिकाणी आलेले आहे. 4G 5G ठेवते की नाही तसं गुरुजी ठेवायला पाहिजे. मी सोनूताई तळस मॅडमना विनंती करतो मास्तरीन मॅडमना की तिने मास्तरीनले बक्षीस द्याव. तुले मास्तर म्हणली नाही, मास्तरीन मॅडम आहे. बरोबर आहे. टेक्नॉलॉजी कितीही डेव्हलप झाली तरी सुद्धा प्रत्येक स्टुडंटच्या लाईफ मधलं टीचरचं जे इम्पॉर्टन्स आहे ते कमी होत नाही. टीचर शिवाय त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. छोटेसे शिवजी या ठिकाणी येत आहे त्रिशूल आणि डमरू घेऊन. चला चल चल चल. मागल्या वर्षी उंदीर बनला होता. फार सुंदर उंदीर बनला होता. यावर्षी प्रोग्रेस झाली. शिवजी बनलेले आहे. बघा, इतक्या छोट्या मुलांनी एवढं सगळं कॅरी करून इथे उभे राहणं हे खरंच खूप प्रोत्साहन देण्यासारखी गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊ जाऊ द्या. या मुलांनी हे एवढं सगळं घालून या ठिकाणी तू येतो आहे. या वर्षी पचमणी कोण गेलं होतं? आपल्या इथं बसलेल्यापैकी पचमणी कोण गेलं होतं? कोण गेलं? हा, या वर्षी कोण गेलं? या वर्षी पचमणी कोण गेलं? मी एकटाच गेलो होतो. मी पचमणी गेलो होतो. तिथं ह्या भेटला होता. तिथून यायला आणलं म्या. तू गेली होती का? मग तू यातून दे बक्षीस दे. ये. हा, तुम्ही स्वप्नात गेले होते, मी खरोखर गेलो होतो. एक नमन नवरा पार्वती हर बोला हर हर महादेव. एकदा जोरदार टाळ्या या छोट्याशा महादेवसाठी होऊन जाऊ द्या. शिव जी को ये बैग नहीं चाहिए. शिव जी है भोलेनाथ. वो भोले हैं. हिमालय पर बैठकर जब करते हैं तब करते हैं. और उनको ये स्पाइडरमैन की बैग दे रहे तो शायद उनको ये पसंद नहीं आई, इसलिए वो इसको नहीं ले रहे. ले लो बेटा. आलेले आहेत फारच छान छोटेसे शेतकरी वेदू आवारे. जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ द्या. बघा, छोटे छोटे शेतकरी तुम्हाला सांगत आहे. फार छान. व्हेरी गुड. अरे वा वा वा. बघा, शेतकऱ्याचा उत्साह बघा किती छान. तिकडे बघ बेटा. इधर 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 देखो. या दादा कोणके पाहिला होता का तुम्ही? सिंगर काकाजी दादा कोणके शेतकरी आमच्या इथचे बालविकास गणेश मंडळाचे. बहुत बढिया, बहुत बढिया. शेतकऱ्यांनी त्याची भूमिका बदलवली आहे कारण त्याच्याशिवाय त्याला डिमांड या ठिकाणी येणार नाही. कदाचित असं त्याला वाटलं. उत्साही एनर्जेटिक शेतकरी. आता हा
हा शेतकरी आपल्या इथं जसा आला, उद्यापासून पाहून घ्या तुम्ही, 500 रुपये क्विंटल सोयाबीन नाही वाढली तर गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो शेतकऱ्याचा भाव वाढवणार आहे ना? हो, 500 रुपये भाव वाढणार आहे उद्यापासून सोयाबीनचे. तेलाचे भाव 30 रुपयाला वाढणार आहे उद्यापासून शेतकऱ्यासाठी. गणपती बाप्पा शेतकऱ्याचं काय महत्व असते माणसाच्या जीवनात हे त्यांना दाखवून दिलेलं आहे. बघा, 5 छोटे छोटे शेतकरी फार छान. त्याला गिफ्ट देण्यासाठी मी जितेंद्र भैया शेट्टी यांना विनंती करतो शेतकऱ्याला त्याचं गिफ्ट द्यावं. म्हणूनच बोलावलं, त्याच्यासारखी मूछ आहे जितेंद्र भाऊची म्हणूनच बोलावलं. मूछ होतो जितेंद्र भैया सरी की, मूछ होतो दादा कोणके सरी की, मूछ होतो शेतकरी सरी की. बघा, वेगवेगळी भूमिका सादर करत असलेले आपल्या मंडळातले छोटे छोटे कलाकार तुम्ही या ठिकाणी पाहिलेले आहे. प्रत्येक कलाकार तुम्हाला काहीतरी सांगतो आहे या ठिकाणी. आता तुमच्या समोर जो पार्टिसिपेंट येणार आहे तो सुद्धा तुम्हाला तुमच्या लाईफचं इम्पॉर्टन्स सांगणार आहे. आपण असं म्हणतो जनरली की रक्तदान हेच जीवदान, आणि तेच तो तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तो एक ब्लडचा ड्रॉप बनून तुमच्या समोर येत आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला ब्लडची गरज असते तेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ब्लडचा एक एक ड्रॉप किती इम्पॉर्टंट असतो त्याचाच इम्पॉर्टन्स तो आपल्याला त्याच्याच शब्दात आता या ठिकाणी सांगणार आहे. आणि त्यासाठी मी त्याला या ठिकाणी बोलवते आहे. अनय, एकदा जोरदार टाळ्या अनयसाठी होऊन जाऊ द्या. चल बेटा समोर. ब्लड की ड्रॉप बन के ये आया है. रक्तदान, महादान, रक्ताचे कॅम्प पोरुडला खूप होतात आणि ब्लड डोनेट रक्तदान हे काळाची गरज आहे. त्यासाठी आज सुंदर असं रक्तदान महादान साठी काही बोलणार आहे ते ऐका तुम्ही. श्री गणेशाय नमः. मेरा नाम अनय प्रवीण खंडेलवाल है. मैं हूँ एक रक्त की बूंद. मैं आपसे एक निवेदन करने आया हूँ. बढ़ चढ़ करके कीजिए रक्तदान श्रीमान, बढ़ चढ़ करके कीजिए रक्तदान श्रीमान. इस सच कहता हूँ आपसे, इससे बड़ा ना कोई दान. माना है शरीर तुम्हारा, रक्त तुम्हारा, रक्त की हर बूंद तुम्हारी, पर क्या किसी की जान बचाना नहीं है मानव की जिम्मेदारी. मौका दीजिए अपने खून को किसी की रगों में बहने का, यह लाजवाब तरीका कई जिस्मों में जिंदा रहने का. आपको तो पता ही है, प्यार से बच्चे खुश, आदर से बड़े खुश, दया से पशु खुश, पर रक्तदान करने से स्वयं भगवान खुश. तो आइए बाल विकास गणेश मंडल के इस मंच से कर दो ये ऐलान, समय समय पर हम सभी करेंगे रक्तदान, समय समय पर हम सभी करेंगे रक्तदान. मेरे पापा ने 33 यानी 33 बार ब्लड डोनेट किया है और जब मैं 18 साल का होऊंगा तब मैं भी करूंगा. तो मेरे साथ बोलिए रक्तदान महादान, रक्तदान महादान. जय हिंद. बहुत बढ़िया. रूप बेटा यहाँ पे रूप. फारच छान. बघा, जनरली तुम्हाला रक्त रस्त्यावरती सांडताना दिसतं, ते वाहताना दिसतं, पण त्याचं महत्व आपल्याला पटत नाही. एका एका रक्ताच्या थेंबाचं महत्व काय आहे हे त्यांनी अगदी छोट्याशा बालकांनी त्याच्या मोठ्या शब्दामध्ये आपल्या समोर मांडलेलं आहे आणि तुम्हाला आव्हान केलं आहे की तुम्ही सगळ्यांनी रक्तदान करावं की जेणेकरून दुसऱ्या कोणाला तरी जीवदान त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि त्यांनी स्वतःचा संकल्पही सांगितला की तोही 18 वर्षाच्या नंतर ब्लड डोनेट करणार आहे. आणि आता तुम्ही सगळे करणार आहात की नाही? हो की नाही? आवाज फारच कमी आहे. आवाज नाही उन्हाला. आवाज नाही येतोय. करणार आहे की नाही? किती लोक करणार आहे? हात वर करा. फारच कमी. आणि किती लोकांना ब्लड घ्यायचं आहे? हात वर करा. बापरे, हे हात जास्ती वर आहेत करणाऱ्यांपेक्षा. पण ब्लड डोनेट केलं नाही तर ते तुम्हाला मिळणार
नाही, तर याला आता आपण प्राइजही अशा व्यक्तींकडनं देणार आहोत जे याचं इम्पॉर्टन्स समजतात. मी लोकेश दादाला सांगते की त्यांनी विनंती करते की त्यांना बोलवावं. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. 7 वर्ष अगोदर एक मुलगा वारला होता केदार चौकामध्ये. त्याला रक्त मिळालं नव्हतं, तेव्हा तो रक्तानं घायल झाला होता आणि तेव्हा ब्लड बँक म्हणजे रक्तदाता संघाची वरुडमध्ये स्थापना झाली होती. हर महिन्याला आपण 50 ते 100 लोक मिळून जमा करून रक्त जमा करतो आणि ते रक्तपेढीला नागपूरला पाठवतो. आणि या सर्वांचं महत्व या रक्तदानातून कळलं. बालविकास गणेश मंडळातून त्याने सांगितलं की प्रत्येकाने रक्त द्यायला पाहिजे. खरोखर प्रत्येकाने रक्त देता येत असेल तर द्यावं ही विनंती करतो. आणि रक्तदाता संघाचे आमचे जितेंद्र भैया शेटिये, त्यानंतर आमचे संजू बाबू कानुगो राजस्थानी सेवा समितीचे, त्यानंतर आमचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर श्री अशोकजी नानोडकर सरांना विनंती करतो की याला बक्षीस देण्यासाठी त्रिमूर्तींनी यावं प्लीज. तिघांनी. वरुडचा हा रक्तदानाचा सर्वात महत्वाचा घटक आहे जो प्रवीण भैयाच्या मुलांनी दाखवून दिलं की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. जेव्हा कोणी ऍक्सिडेंट होते रोडवर तेव्हा रक्तासाठी आपण डॉक्टरला, इंजिनियरला, वकीलला फोन करतो, अरे डॉक्टर साहेब खून नाही मिल रहा. तेव्हा ह्या रक्ताची गरज भागते. खरोखर रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आणि खरंच लोकेशदा, मी सुद्धा या ठिकाणी बघते आहे की वरुडमध्ये वारंवार असे ब्लड डोनेशनचे कॅम्प होतात आणि फार मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी डोनेट करतात, जे इतरांसाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे या बाबतीत एक वरुडचं कौतुकही मला या ठिकाणी करावंसं वाटते की वरुड शहर अशा चांगल्या ब्लड डोनेशनच्या कॅम्पला या ठिकाणी ऑर्गनाईज करते आणि हे मी स्वतः बघितलं आहे म्हणून मी या मंचावरून या ठिकाणी हे बोलती आहे. छान, एकदम छान. तर रीत आपल्या समोर येते आहे. रीत कृष्णाची राधा या ठिकाणी ती म्हणून आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या रीतसाठी. मैं कृष्णाची राधा हूँ. कृष्णा तो एकदम हो गया, उसे ढूंढ के दो. इसका कृष्ण गुम हो गया है तो आपको इसके कृष्ण को ढूंढ के देना है. एक बार जोरदार तालियां इसके लिए. मथुरा गया, मथुरा मैडम वो 8 दिन के लिए मथुरा, बहुत परेशान हो गया था राजा से. वो वैसे ही इसीलिए तो उसको नटखट कहा जाता है. बहुत नटखट है, उसकी राधा को वो बहुत परेशान करता है. तो ऐसी परेशान राधा को हम खुश करेंगे गिफ्ट देकर. बघा राधा डान्स पण करत आहे. डान्स बघून तरी कृष्ण जीव झाला राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा राधा 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 राधा. ती तिच्या कृष्णाला शोधत आहे आणि कृष्णा तिला शोधतोय की माझी राधा कुठे गेली. तर आता आपण या दोघांची भेटही या ठिकाणी वडवाले यांना विनंती करतो राधाला बक्षीस देऊन तिचा उत्साह वाढवावा. आज ही लहान आहे, जेव्हा ही लग्नानंतर जेव्हा ह्या गणपती मंडळात मोडल्यात येईल, वरुडात येईल, तेव्हा म्हणून मी इथं राधा भरून आली होती. तिच्या नवऱ्याला सांगेन ते मी इथं आली होती, या गणपती मंडळात मी राधा बनली होती. तिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. गणपती बाप्पा मोरया. यानंतर दांडेवणी तुम्ही यांना हातच उचलत नाही. सध्या फॅशनचा, मॉडेलिंगचा जमाना आहे आणि म्हणून आराध्या मॉडेलिंग या रॅम्प वॉक वरती करणार आहे. एक मॉडेल बनून ती आलेली आहे. बघा तिची फिगर बघा, तिचा फिटनेस बघा, आपली फिगर बघा, आपला फिटनेस बघा आणि याला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. चला बघा मॉडेल.
तशीच रॅम्प वॉक ती करत आहे. अरे बाप रे बाप, आयाल फारच छान. हा रॅम्प आज तिला या ठिकाणी अवेलेबल झाला आहे. तिने तिचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी घेतलेला आहे. आणि मॉडेल बनायचं असेल तर असं हे तिने जोरदार टाळ्या prove वाजवा. केलं. वडवले मॅडम भल्ल्या सुंदर दिसून राहिला. पोट्टे बा किती शिट्या वाजून राहिले. एक नंबर. गणपती बाप्पा काही मॉडेल्सला गणपती बोलायची बाप्पासाठी गरजच जोरदार टाळ्या नसते होत्या. लोकेशदा. एक नंबर. हा, मॉडेल्स त्यांच्या स्वतःच्या अपीयरन्स वरूनच सांगतात की त्यांना काय म्हणायचं आहे आणि ते तिने परफेक्ट या ठिकाणी रॅम्प वॉकनी प्रूव्ह केलाय. आम्ही 25 वर्षा पहिले असे मॉडेल पाहिलं, टीव्ही पाहिले. आज भेटलं 25 वर्षानंतर. खूपच सुंदर. फारच छान. प्राइस द्यायचंय तिला. तिला पारितोषिक देण्यासाठी मी खंडेलवाल काकूंना विनंती करतो. या काकू हा ना. त्यांच्या गाण्यांची नावं या ठिकाणी द्यायची आहे म्हणजे आम्हाला पटापट नाव घेतल्यानंतर त्यांचं गाणं या ठिकाणी प्ले करता येईल. यानंतर आपला लास्ट पार्टिसिपेंट या ठिकाणी येत आहे. धनश्री शेट्टी ही सुद्धा मॉडेल बनलेली आहे. पुन्हा तुम्हाला फिटनेसचे धडे ती या ठिकाणी देणार आहे. पुन्हा ती रॅम्प वॉक करणार आहे. जा बेटा धनश्री. एकदा जोरदार टाळ्या धनश्रीसाठी. फार सुंदर. बाल विकास गणेश मंडळमध्ये कुठल्याही टॅलेंटची कमी नाही, फक्त कमी आहे ती तुमच्या टाळ्यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फारच छान. छान छान छान. किती थांबशील बेटा. फास्टर आहे, फास्टर. फिटनेस एकदम जोरदार आहे. तुम बोल रही क्या? गणपती बाप्पा जोरदार टाळ्या होऊ द्या. तिला बक्षीस देण्यासाठी मी सिंगर काकाजींना विनंती करतो. आहे आपण खर्च एवढा रुपया खर्च करतो तेव्हा नवीन पद्धतीचं आपण सर्व काही आणणार आहोत. तेव्हा महाप्रसाद आहे.